हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। गळा थोडासा बसलेला आहे, सो प्लीज बॅकग्राऊंड म्युझिककडे थोडंसं दुर्लक्ष करा। आणि फायनली तो दिवस आलेला आहे 1.5 वर्षानंतर, जेव्हा मी चालली आहे माहेरी। आणि माहेरचा प्रवास आहे आज, आणि पिल्लू खूप खुश होती आणि बॅग घेऊन हे पण गेले होते। हे एक बॅग राहिली, 3 झाले होते आमच्याकडे। 2 बॅग होत्या मोठमोठ्या आणि एक होता अशी पिशवी होती चांगली मोठीची मोठी। आणि आता आईला सोडून दिलं त्यांनी, आधी बॅगा वगैरे नेऊन ठेवल्या एसटी स्टँडवर। तोपर्यंत आम्ही खालच्या काकूंकडे बंगडीवर बसलो होतो आणि काकू पण घरी नव्हत्या, आणि पिल्लूला घेऊन मी खालच्या बंगडीवरच बसली होती। नंतर आम्हाला नेऊन सोडलं त्यांनी। मग आम्ही बसमध्ये आईने जागा घेऊनच ठेवली होती गेल्याबरोबर, कारण की सकाळी 7चीच बस होती। सकाळी 7ची बस असल्या कारणाने आम्हाला सकाळीच जावं लागलं। आणि सकाळी गेल्यानंतर मग आईने पटकन आधी सोडून दिल्यामुळे आईने पटकन जागा घेऊन घेतली बसमध्ये, आणि नंतर मला घ्यायला आले ते। आणि मी गेल्यानंतर बसलो आणि लगेचच गाडी निघायला सुरुवात झाली। आणि आता आम्ही हिंगणघाटमध्येच होतो, तर हिंगणघाटमधून बाहेरच निघत होतो। तर आजचा प्रवास खूप सुंदर वाटला मला, कारण की मी खूप दिवसानंतर, म्हणजे लगभग 1.5 वर्षानंतर कुठेतरी चालली होती। मी 1.5 वर्षानंतर बसमध्ये बसल्यामुळे मला भरपूर त्रास झाला, मळमळ। मला तसंही बसमध्ये त्रासच होतो म्हणा, मळमळ तर मला होतेच। आणि यावेळी तर मला इतक्या उलट्या झाल्या, भयानक उलट्या झाल्या, आणि त्याच्यामध्ये पिल्लू पण होती सोबत। हो पिल्लू। आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं की माझा हिंगणघाटमध्येच गळा दुखत आहे। आम्ही दवाखान्यात पण गेलो होतो, पण त्या दवाखान्यात गेल्यानंतर मी गोळ्या वगैरे सगळं आणलं, पण मला इतकी भयानक सर्दी झाली इकडे आल्यानंतर। मला तर झालीच झाली, पिल्लूला पण आधीपासूनच होती म्हणा, आणि पिल्लूला आणि मला दोघींनाही सर्दी ताप झाली। आल्यानंतर ते एक दिवसभर नुसतं आम्ही दोघीजणी झोपलेलोच होतो, काहीच समजत नव्हतं। हो, तसं खरं सांगायचं तुम्हाला तर मी कधीच प्रवास करताना कधीच झोपत नाही। झोपत तर नाहीच नाही, पण मी कधी मोबाईलसुद्धा बघत नसते प्रवास करताना, कारण मला बाहेरचं पर्यावरण, एन्व्हायरमेंट बघायला खूप आवडतं। ते वातावरण इतकं छान असतं, आणि असे पटापट झाडं वगैरे जातात, आणि सगळं काही दिसते, ते खूप छान वाटतं मला। मी कधीच मोबाईल वगैरे झोपत पण नाही मी प्रवास करताना। पण यावेळी माहीत नाही मला काय आहे, पण मला इतकी झोप येत होती प्रवास करताना, आणि मळमळ पण होत होती, कशातच मन लागत नव्हतं। म्हणून मी जेवढं काही झालं माझ्याच्याने तेवढं शूट केलं, आणि पिल्लूनं खूप एन्जॉय केलं, पण माझ्या स्वानंदीनं खूप एन्जॉय केलं। समोर एक काकू बसल्या होत्या, त्यांचे केस सोडत होती माझी पोरगी। हो हो, खूपच केस ओढत होती। खूप सुंदर असे आता प्रवास झाला, आणि इतके छान मस्त झाडं वगैरे होते। हा आहे चांदूर रेल्वेचा तो म्हणजे धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे, नाही चांदूर रेल्वे आणि अमरावतीच्या मधातला हा पर्यटन भाग आहे। आणि याला काय म्हणतात, व्याघ्र प्रकल्प असं काहीतरी आहे इथे। तर हे जे जंगल दिसत आहे, या जंगलामध्ये वाघ, सिंह, मोठमोठे हरिण, हत्ती वगैरे सगळे जे काही आपले प्राणी असतात ना, जंगली प्राणी, ते सगळे आढळतात म्हणतात या जंगलामध्ये। आणि खूप मोठं आहे हे, आणि हे पूर्ण वाळलं होतं। जेव्हा उन्हाळा चालू होता तेव्हा पूर्ण वाळलं होतं, पण आता हलकंसं पाणी पडलं 1-2 वेळा। इकडे अमरावतीकडे थोडं जास्त पाणी पडलं हिंगणघाटपेक्षा, तर इकडे थोडंसं हिरवळ झालेलं आहे। आता झाडांना पालवी फुटलेली आहे, आणि म्हणून हिरवळ झालेला आहे। पुढे तुम्हाला दिसेल इतका सुंदर असा पर्यटन भाग आहे हा, आणि खूप मोठा आहे, खूप मोठा आहे। याच्यामध्ये खूप मोठा व्याघ्र प्रकल्प आहे म्हणते हा चांदूर रेल्वेचा, आणि याच्यामध्ये भरपूर सारे प्राणी वगैरे आढळून येतात। पण माझं म्हणणं हे आहे देवाला की लवकर पाणी येऊ दे, कारण की आपण तरी पाणी वगैरे पिऊ शकतो, आपल्याला नळ येतात, बोर आपण लावू शकतो, मशीन लावून कुठूनही पाण्याची व्यवस्था करू शकतो। पण या जंगलामध्ये राहणाऱ्या प्राण्यांना कुठून पाणी मिळणार, वरून पाणी येणारच नाही, तर नद्या वगैरे असतात त्याच्यातूनच त्यांना पाणी मिळते ना, आणि त्याच्यात पाणीसुद्धा नाही, ते कसे राहत असतील, काय राहत असतील, मला खूप विचार येते। माझी आई
आणि मी खूप विचार करतो अशा गोष्टीचा. आणि लवकरात लवकर पाणी येण्याची खूप आवश्यकता आहे. आमच्याकडे अजिबात पाणी नाही आहे. काल मी अमरावतीमध्ये म्हणजे इकडे परतवाडाला आली तर थोडंफार पाणी आलं. हे बघू शकता तुम्ही किती मोठं पर्यटन आहे. आणि मला व्यवस्थित शूट नाही करता आलं म्हणून, कारण की मी गाडीमध्ये होती, चालू गाडीमध्ये, आणि काही व्यवस्थित शूट नाही करता आलं. परंतु बघा किती मोठा भाग आता दिसत आहे, बघा किती मोठा भाग आहे. खूप मोठं असं अथांग, एकदम अथांग असं जंगल आहे ते. इकडच्यापेक्षा मी राईट साईडला बसली होती, लेफ्ट साईडला याच्यापेक्षा घनदाट जंगल आणि खूप छान असं पहाडासारखे पहाड होते. आणि त्याच्या आतमध्ये थोड्याशा गुफा वगैरे असतात म्हणते, त्याच्यामध्ये सिंह, वाघ हे ते राहतात. आणि आम्हाला तिथे घोरपड पण दिसली होती, अशी चालत होती ती मी शूट नाही करू शकले, कारण माझी हालतच नव्हती तशी शूट करण्याजोगती. आणि पूर्ण तो भाग जो आहे तो पॅक केलेला आहे पूर्णतः, की जेणेकरून प्राणी इकडे तिकडे जाऊ नाही शकतील. आणि प्रवास संपला फायनली आणि आम्ही आमच्या घरी आलो, म्हणजे मी माहेरी पोहोचली आणि फायनली माहेरी पोहोचली. तुम्ही हालत पाहू शकता कशी झालेली आहे. आणि घरात सुद्धा पूर्ण पसारा होता, कारण तुम्हाला माहीतच आहे आई माझ्याकडे होती. तरीसुद्धा आईने खूप छान असं स्वागत केलं आमचं. तुम्ही बघसालच पुढे व्हिडिओमध्ये किती छान स्वागत केलं. तर हो थकलो, माझी सोनी पण थकली, मी पण थकली. माझी हालत नाही शकते तुम्हाला कशी आहे. तर लागलाच नाही डबल ना टिकू 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 टिकू. हो तुला जायचं घरात, एवढी काय जायची. हे करायचं आणि माझी मुलगी फर्स्ट टाईम माझ्या आईकडे गेली होती. आणि आमच्याकडे मुलीला लक्ष्मी मानतात, तर आईने तिचे पूर्ण पाय घरादाराला लावले. आणि आम्ही म्हटलं की पूर्ण पालटून जाऊ दे, सगळं चांगलं होते मला, माझ्या मामाच्या घराचं सगळं पालटून जाऊ दे म्हणा. आणि आल्यानंतर पिल्लूची आंघोळ वगैरे करून दिली. सांग कशी द्या लागते, सांग पिल्लू, सांग कशी द्या लागते. अशी अशी अशी. बस झालं पिल्लू, बस झालं मा. चला घेऊ, चला. प्रकारे आमचा प्रवास झालेला आहे. फायनली आम्ही घरी आलो आहे. आणि आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि पिल्लू आणि आई थोडीशी झोपत आहे. घरामध्ये भयानक पसारा आहे, जसं की तुम्हाला दिसलंच. आणि आता तो सगळा पसारा आवरायचा आहे. आणि पसारा का आहे तेही तुम्हाला कळलंच असेल, कारण आई माझ्याकडे होती आणि सगळं घर बाबांच्या ताब्यात होतं. आणि बाबा म्हटलं की बाबाच असतात. माझे बाबा तरी आहेत, म्हणजे त्यांना जास्त काही कामं वगैरे करायला आवडत नाही घरातले. तर चला, हा होता आजचा व्हिडिओ. अशा प्रकारे झाला आमचा प्रवास. आणि उद्यापासून आणखी छान छान असे नवीन ब्लॉग येतील. तर चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला असेच प्रेम करा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू.